नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 6वी विषय मराठी पाठ क्रमांक 15 बालसभा या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय। तर चला विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया। प्रश्न 1, 2-3 ओळीत उत्तरे लिहा। अ, इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन कोणत्या निमित्ताने केले होते? उत्तर, इयत्ता 6वीच्या बालसभेचे आयोजन 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केली। आ, बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील कोणी कोणी सहभाग घेतला? उत्तर, बालसभेमध्ये इयत्ता 6वीच्या वर्गातील नीता, तन्वी, नीलोफर, कुणाल, चंदर या मुलांनी सहभाग घेतला होता। ई, बालसभेचे नियोजन करताना मुलांना कोणी कोणी मदत केली? उत्तर, 6वीच्या वर्ग शिक्षिकाबाई, शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशी तसेच मिनल, जॉन, प्रकाश, कुमुद, संपदा, प्रफुल्ल, चिनप्पा या सर्वांनी बालसभेचे नियोजन करताना मुलांना मदत केली। प्रश्न 2, महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती 8-10 ओळीत लिहा। उत्तर, महात्मा फुले, महात्मा ज्योतिराव फुले हे नाव उच्चारताच एका आदर्श समाजसेवकाची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते। अशा या महात्म्याचा जन्म 1827 एका माली कुटुंबात झाला। पेशवाईचा अखेरीच्या काळामध्ये जातीनिर्बंध जास्त कडक झाले होते। धनसत्ता, ज्ञानसत्ता आणि राजसत्ता या एका उच्चवर्णीयांच्या हाती एकवटल्यानंतर तो वर्ग इतरांच्या तुच्छतेने वागणूक देत होता। त्याचे चटके इतरांना बसतच होते। या सर्व गोष्टींचा ज्योतिबा फुले विचार करीत होते। अमेरिकन विचारवंत असलेल्या थॉमसन पेन यांची पुस्तके वाचून ते धर्मचिकित्सा करायला लागले। शूद्राती शूद्र आणि स्त्रिया यांच्या अधोगतीचे कारण कोणते याचा ते सातत्याने शोध घेत। अशिक्षितपणा आणि अविद्या हेच या सगळ्या अनर्थाचे मूळ कारण आहे असा निष्कर्ष त्यांनी काढला। त्यांनी म्हटले, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। ज्योतिराव फुलेंना जनतेने महात्मा म्हणून गौरव केला। अशा या महात्म्याने 27 नोव्हेंबर 1889 साली सर्वांचा निरोप घेतला। ज्योतिराव आज या जगात नाहीत, पण ते त्यांच्या कार्याच्या रूपामध्ये अजरामर आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी इंदोरजवळ असणाऱ्या महू या गावी झाला। त्यांचे मूळ गाव रत्नागिरीतील आंबवडे। त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सपकाळ तर आईचे नाव भीमाबाई। बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सपकाळ होते। आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने मूकनायक हे पाक्षिक सुरू केले। दलितांच्या सामाजिक व राजकीय अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी बहिष्कृत हितकारी सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924 मुंबईत स्थापन केली। सार्वजनिक पाणवठ्यांवर दलित आणि अस्पृश्यांना पाणी भरण्याची परवानगी नव्हती। सार्वजनिक पाणी साठे सर्वांसाठी खुले व्हावेत म्हणून बाबासाहेबांनी 1927 साली चौदार तळ्याकाठी सत्याग्रह केला। अशा महात्म्याचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील निवासस्थानी डॉक्टर आंबेडकरांचे महानिर्वाण झाले। प्रश्न 3, तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे। तुम्ही कोणकोणती तयारी कराल ते क्रमाने लिहा। उत्तर, सर्वप्रथम विज्ञान प्रदर्शन भरवणार असल्याची सूचना सगळ्या वर्गात देऊ आणि विज्ञान प्रदर्शनात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे एकत्र करू। विज्ञान प्रदर्शनाच्या दिवशी शाळेचा मोठ्या हॉलमध्ये सर्व साफसफाई करून घेतली जाईल। सभागृहाच्या भिंतींवर थोर वैज्ञानिकांच्या प्रतिमा आणि विज्ञानाची माहिती असणारे फलक लावू। ज्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे प्रयोग तयार करून आणले असतील त्यांना त्यांच्या जागा नेमून देऊन त्यांचे प्रयोग मांडण्यासाठी टेबल उपलब्ध करून देऊ। यानंतर कार्यक्रमासाठी व्यासपीठ तयार करू। विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी बैठक व्यवस्था करू। सूत्रसंचालन अध्यक्षपद आधीच ठरवून ठेवू। विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाल्यावर विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी विद्यार्थ्यांना रांगेत जाता यावे यासाठी व्यवस्था करू।
इत्यादी तयारी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे झाल्यास आम्ही करू. प्रश्न 4. शाळेमध्ये बालसभांव्यतिरिक्त होणाऱ्या इतर कार्यक्रमांची यादी करा. उत्तर 1. स्वातंत्र्य दिन. 2. प्रजासत्ताक दिन. 3. सांस्कृतिक कार्यक्रम. 4. क्रीडा स्पर्धा. 5. शिक्षक दिन. 6. महाराष्ट्र दिन. 7. संविधान दिन. 8. थोर नेत्यांच्या जयंती आणि पुण्यतिथी. 9. बालदिन. 10. वृक्षारोपण कार्यक्रम. प्रश्न 5. बालसभा कोणकोणत्या विषयांवर घेतल्या जातात त्या विषयांची यादी करा. उत्तर 1. पर्यावरण दिन. 2. अंधश्रद्धा निर्मूलन. 3. थोर नेत्यांची जयंती आणि पुण्यतिथी निमित्त. 4. स्वच्छता अभियान. 5. राष्ट्रीय सण इत्यादी विषयांवर बालसभा घेतल्या जातात. प्रश्न 6. तुमच्या शाळेत पर्यावरण दिन साजरा करायचा आहे. खालील आकृतीत काही मुद्दे दिले आहेत. त्याबाबत तुम्ही काय विचार कराल ते लिहा. उत्तर. कोणती घोषवाक्य बनवाल. उत्तर 1. झाडे लावा झाडे जोपासा. 2. झाडे लावा पर्यावरण वाचवा. 3. पर्यावरण रक्षण करू चला आरोग्य निरोगी ठेवू चला. कोणत्या समस्यांवर विचार कराल. उत्तर 1. जल प्रदूषण. 2. हवा प्रदूषण. 3. मृदा प्रदूषण. 4. जंगलतोड. 5. तापमान वाढ. 6. कचरा समस्या. प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवाल. उत्तर 1. गावातील ज्येष्ठ नागरिक किंवा पर्यावरण संवर्धनात सहभागी असणारे व्यक्तिमत्व. 2. समाजसेवक. 3. शाळेचे मुख्याध्यापक. तुमच्या शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याचा ओघतक्ता खाली दिलेला आहे. त्याचे निरीक्षण करा आणि त्याप्रमाणे तुमच्या शाळेतील क्रीडा स्पर्धेचा ओघतक्ता तयार करा. उत्तर. पाहुण्यांचे स्वागत. प्रास्ताविक. क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन. खेळांबाबत मार्गदर्शन आणि सूचना. बक्षीस वितरण. पाहुण्यांचे मनोगत. आभार प्रदर्शन. पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखा. वाक्य 1. तारा क्रिकेट खेळते. कर्ता तारा. कर्म क्रिकेट. क्रियापद खेळते. 2. यास्मिन पुस्तक वाचते. कर्ता यास्मिन. कर्म पुस्तक. क्रियापद वाचते. 3. पक्षी किलबिल करतात. कर्ता पक्षी. कर्म किलबिल. क्रियापद करतात. 4. राजू अभ्यास करतो. कर्ता राजू. कर्म अभ्यास. क्रियापद करतो. 5. शबाना स्वयंपाक करते. कर्ता शबाना. कर्म स्वयंपाक. क्रियापद करते. 6. जॉन व्यायाम करतो. कर्ता जॉन. कर्म व्यायाम. क्रियापद करतो. तर मित्रांनो, इथंच आपला या पाठाचा स्वाध्याय समाप्त झालेला आहे. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.